नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा कंबाईन गट ब 2024च्या प्रश्नपत्रिकेचं आपण या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची आणि एक गोष्ट की पीवायक्यू अनालिसिस पाहताना तुम्हाला अगोदर हे कळलं पाहिजे की आपण पीवायक्यू अनालिसिस म्हणजे काय बघणार आहे. बऱ्याच जणांना वाटतं की प्रश्नाचं विश्लेषण म्हणजे एक प्रश्न, सरांनी त्याची डेफिनेशन शिकवावी, 4 पर्याय, त्या 4 पर्यायाचं भलं मोठं एक्सप्लेनेशन द्यावं, त्याच्यामध्ये काय त्याचं म्हणजे पूर्ण चॅप्टर शिकवावं आणि ऍट द एंड त्याचं उत्तर सांगावं, झालं पीवायक्यू विश्लेषण. ही माझ्याकडून अपेक्षा. तुम्ही काय करता, ऍक्च्युली तुम्ही पण तेच करता की पीवायक्यू विश्लेषणामध्ये प्रश्न बघता, पर्याय बघता, कुठलं तरी अनालिसिसचं जे बुक घेतलेलं आहे तो पर्याय धरता, त्याचा डेटा वाचता, झालं पीवायक्यू अनालिसिस. याला पीवायक्यू अनालिसिस अजिबात म्हणत नाहीत. पीवायक्यू अनालिसिस मध्ये महत्वाचे 2-3 टप्पे तुम्हाला करणं गरजेचं आहे. पीवायक्यू अनालिसिस मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो की तुम्हाला तो प्रश्न जो आलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला कशासाठी लागतात, तर प्रेडिक्शन साठी लागतात. म्हणजे तुमच्या भविष्यात काय येऊ शकतं याच्यासाठी ते लागतात. ते काय तुम्हाला फक्त कंटेंटसाठी, पुस्तक आहे, टॉपिक आहे, मला सांगा इथं विचारलंय अल्फा कणांचा आयनन शक्ती किती आहे, मग अल्फा कण सगळा शिकून घ्यायचा, त्याच्याने काय उपयोग आहे का? याचा अर्थ काय समजून घ्यायचा की रेडिओ ऍक्टिव्हिटी हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरशी संबंधित 3 कण आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा, आणि याच्यावरती अल्फावर प्रश्न विचारलाय, सो भविष्यात बीटावरती विचारू शकतात किंवा गॅमावरती विचारू शकतात. दॅट सेट. हा झाला पहिला पॉइंट पीवायक्यू अनालिसिसचा. हे शिकणं गरजेचं आहे. सेकंड गोष्ट काय शिकायची आहे, अल्फाची आयनन शक्ती विचारलेली ना, मग अल्फाची आयनन शक्ती विचारली तर भेदन शक्ती विचारू शकतात, तो पाहून घ्यायचं. हे झालं सगळं पहिल्या प्रेडिक्शन मध्ये. तुम्ही इथपर्यंतच लिमिटेड येतं पीवायक्यू विश्लेषण म्हणजे, तुम्हाला वाटतं एवढंच आहे. सेकंड गोष्ट काय शिकायची आहे पीवायक्यू विश्लेषण मध्ये, एकतर तुम्ही हे पुढं काय येईल याचा सुद्धा विचार करत नाहीत, तुम्ही फक्त करता की कंटेंट मला 4 पर्याय आणि त्याचं विश्लेषण पाहिजे. ते अजिबात करू नका. ह्या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की त्या पीवायक्यू मधून काय शिकलं पाहिजे की आन्सर टिक करताना काय लॉजिक डेव्हलप झालं तुमचं, काय लॉजिक डेव्हलप झालं का, म्हणून तुम्ही पर्यायाला 1 ला टिक केलं. कंटेंट माहिती असेल तर गोष्ट वेगळी, माहित नसेल तर एकच का उत्तर दिलंय, का 2 नाही दिलं, का 3 नाही दिलं, का 4 नाही दिलं, एकच का दिलंय, हे जर तुम्हाला माहित नसणाऱ्या प्रश्नासाठी लावता आलं तर त्याला लॉजिक, आपण निमोनिक्स काय म्हणायचे, ट्रिक्स वगैरे, जुगाड म्हणा, तुक्काबाजी म्हणा, जे काही मार्केटमध्ये ठोकताळे म्हणून काय जे तुम्हाला वाटतंय ते म्हणा, पण हे सगळं या पीवायक्यू मधून स्वतः शिकायचंय. मी सांगितलं तरी ऐकायचं नाही किंवा कुणी सांगितलं तरी ऐकायचं नाही. तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका समोर ठेवायचा, प्रश्न वाचायचा आहे आणि लॉजिक लावायचंय. तुम्ही म्हणता सर आमचं लॉजिक डेव्हलप होत नाही, कसं होईल? पहिल्याच वेळेस केल्यावरती ती प्रश्नपत्रिका किमान 10 वेळेस पाहिली तरी व्हायला पाहिजे. मी परत एकदा माझं असंच उदाहरण सांगत नाही, मी अजिबात सुद्धा काही न करता जाऊन बसलो तरी 55-60 मार्क येतात प्रिलियमला. त्याचं बेसिक आणि नॉर्मल गोष्ट आहे. जे पोस्ट होल्डर येतात ते सुद्धा येऊन बसतात. त्याचं कारण एक आहे की एक पीवायक्यू प्रश्न आम्ही 10-10, 20-20 वेळेस पाहिलेला आहे, 50-50 वेळेस पाहिलेला आहे, 100-100 वेळेस पाहिलेला आहे. लॉजिक डेव्हलप झालंय, तुमचं सुद्धा होणार, फक्त तुम्हाला तेवढ्या वेळा ते पाहावं लागेल. हे झालं सेकंड थिंग. तिसरी गोष्ट काय शिकायची आहे तुम्हाला पीवायक्यू मधून, पीवायक्यू मधून एक तर लॉजिक डेव्हलप झालं, कंटेंट पाहायचंय, त्यानंतर प्रेडिक्शन, भविष्यात काय करणार आहे, आणि अजून एक महत्वाची गोष्ट पीवायक्यू मध्ये काय पाहिजे आहे की कुठल्या एरियाला आयोग जातोय, कुठल्या एरियाला जातच नाही. म्हणजे हा असा एखादा टॉपिक आहे पहा, आपल्याला सायन्समध्ये बऱ्याच दिवस म्हणत होते की आयोगाने मला प्रश्न विचारायचे तुम्ही की सर नोट्स मध्ये आहे पण मानवी समन्वय म्हणजे मेंदूशी संबंधित जी संस्था आहे ती तुम्ही शिकवलेली नाही, नोट्स मध्ये दिली आहे पण ती शिकवली नाही, असं तुम्ही मला आपल्या बॅचेस मध्ये मी घेतलेली नव्हती. 100% का, तर मागच्या कधीच 10 वर्षात त्याच्यावरती प्रश्न विचारला नाही, ना कुठल्या पूर्वला ना कुठल्या मुख्यला. त्याच्यातला दुसरा पार्ट आहे समन्वय म्हणजे हार्मोन्सचा, त्याच्यावरती यायचं ते आपण डिटेल घेतलं, पण फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाईड ब्रेन याच्यावरती कधीच प्रश्न विचारला नाही आयोगाने, सो आपण तो एरिया घेतला नव्हता. मात्र आता झालेल्या पूर्व परीक्षेला त्या मेंदूच्या असणाऱ्या फ्लुइड वरती, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. 100% आपल्याला तो टॉपिक आता इन्क्लूड करावा लागेल. आयोग पुढचे 2-3 वर्ष मेंदूवरती प्रश्न विचारू शकतोच, कारण नव्यानं इंट्रोड्यूस झालाय, पहिला झालाय किंवा गॅप पण घेईल माहित नाही. आयोग हे पेपर सेट करणार येतं,
गॅप घेईल, पण आपण ती रिस्क नाही घेऊ शकत, कारण आपल्याला काही 20 प्रश्न नाही करायचे, आपल्याला 2000 20,000 प्रश्न करायचे, त्याच्यातून कुठेतरी 20 प्रश्न 15 प्रश्न आपले येणार येतं. त्याच्यामुळे आपल्याला मेंदू करणं आता गरजेचं आहे, मस्ट आहे, मस्ट. कारण आयोगाने इंट्रोड्यूस केलं ह्या वर्षी प्रिलियमला टाकून, त्यामुळे आता ते करणं मस्ट आहे. असे एरिया ठरवायचे. हे सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस आपल्याला PYQ विश्लेषण काय केलं, कसं केलं याचा फायदा होणार आहे. 2024च्या मुख्यचं विश्लेषणाचे 12 प्रश्न सायन्सचे या ठिकाणी आपण घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते. ऍक्च्युली त्या दिवशी याचं मी रील केलं आणि रील करता करता सहजच माझ्याकडून चुकून याला 3 नंबर, आता घाईमध्ये होतं, मी एका सोबत 3 प्रश्न घ्यायला लागलो होतो आणि त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न वाचून त्यालाच उत्तर मारण्यात आलं. ऍक्च्युली याचं उत्तर काय, 4 नंबर आहे. कसं ते पाहूया. जेव्हा किरणोत्सारी पदार्थ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट, ते अनस्टेबल असतात. त्याच्यातून ज्यावेळेस काही कण बाहेर पडतात त्यावेळेस ते स्टेबल होतात, त्यांना स्टॅबिलिटी येते. मग असे कुठले कण बाहेर पडतात, अल्फा, बीटा आणि गॅमा, हे 3 किरण बाहेर पडतात. आता हे 3 किरण बाहेर पडल्यानंतर ते चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करतात, त्यावेळेस काय घडतं असं विचारलंय. चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, समजा इथं चुंबक आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्याचा प्रभाव जेवढ्या क्षेत्रावरती आहे त्याला चुंबकीय क्षेत्र म्हणूया आपण. मग त्याच्यातून समजा अल्फा कण गेला, बीटा कण गेला आणि गॅमा कण गेला तर काय होतं असं विचारलंय. अल्फा कणावरती असतो धन प्रभार, तो काय करतो, एका दिशेला वळला जातो अल्फा. बीटावरती कुठला प्रभार असतो, ऋण प्रभार, मग तो काय करणार आहे, बीटा अल्फा जर इकडे गेला तर गॅमा उलटा जाणार आहे, म्हणजे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट दिशेला जाणार आहे, हे तर माहिती आहे. आणि गॅमा किरणांवरती कुठलाच प्रभार नसतो, तो ना धन असतो तो ना ऋण असतो, त्याच्यामुळे तो सरळ सरळ वाहणार आहे, तो विचलित होणार नाही. त्याच्यामुळे काय झालं, एकीकडं एकीकडं एकीकडं. मग काय सांगतो पर्याय क्रमांक 4, बाहेर पडणारे किरण 3 वेगळ्या भागात विभागले जातात. विभागले गेले का 3 वेगळ्या भागात, त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशांना, कळलं, त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशांना गेले आणि तिसरा भाग अविचलित म्हणजे अजिबात डायव्हर्ट झाला नाही, सरळ सरळ गेला, याला म्हणायचं गॅमा किरण. अशा प्रकारे हे विद्युत चुंबकीय क्षेत्रात असं त्याचं पाहायला मिळतं. विद्युत क्षेत्रात सुद्धा असंच करतं चुंबकीय क्षेत्राप्रमाणेच. त्यामुळे हे तुमचं क्लिअर झालं, संपला. दॅट्स इट, पॉइंट PYQ क्लिअर. आता याच्यात जाऊन अजून तुम्हाला अल्फा बीटा गॅमाची शक्ती वगैरे शिकायची आहे का, शिकली पाहिजे, पण एकाच प्रश्न सगळं चॅप्टर शिकणं गरजेचं आहे का, नाही. तसा प्रश्न जिथं असेल तो आहे. आतापर्यंत तर विचारलेल्या प्रश्न जिथं आयनन शक्ती विचारलेली एकाशाची जास्त आहे, भेदन शक्ती विचारली, तिथं तो पॉइंट कव्हर करा. मग तुम्ही इथंच जर अल्फा बीटा गॅमा लिहिलं आणि मग सगळं शिकायला लागले तर झालं, इथंच तुमचे 3 पानं भरतील. मग पुढच्या प्रश्नाचं विश्लेषण तुम्ही कधी करणार येतं. म्हणून उगाच काही पण कुठं नाही जोडायचं की सगळंच एका प्रश्नासंदर्भातच तुम्ही जर अनालिसिस केलं तर ते सुद्धा कामाचं नाही. पुस्तकाच्या पुस्तकं नोट्सच्या नोट्स भरू राहिलेत, परीक्षेला रिझल्ट येत नाहीये, याची कारणं ही येतं, हे समजावून घ्या. पुढचा प्रश्न त्याच टॉपिक वरती आहे. दुसरं PYQचं मी विश्लेषण काय सांगितलं, एरिया शोधा. कंपल्सरी विचारणारा हा एरिया झालाय. रेडिओ ऍक्टिव्हिटी मेन्सला तरी, रेडिओ ऍक्टिव्हिटी मेन्सला तरी विचारणारा हाच टॉपिक महत्वाचा झालाय. काय विचारलंय, खालीलपैकी कोणता गॅमा किरणांचा गुणधर्म आहे. यामध्ये 2 एकक धनप्रभार असतात. आत्ताच सांगितलं, अल्फावरती धन असतो, बीटावरती ऋण असतो आणि गॅमावरती कुठलाच नसतो. इथं धन सांगितलंय, पहिलं वाक्य चूक. बीटा किरणांपेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. थांबून घेऊ, माहिती आहे नाही माहित नाही. याच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही. काय सांगितलं आत्ताच, विचलित न होता सरळ जाणारे किरण कोणते होते, गॅमा किरण होते. मग इथं सुद्धा तेच लक्षात ठेवायचंय तुम्हाला की गॅमा किरण जे येतं ते विद्युत चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव न पडता सरळ जातात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. गॅमा किरणांमध्ये ऋण प्रभार, ऋण कशामध्ये असतो, इलेक्ट्रॉन मध्ये. इलेक्ट्रॉन म्हणजे मग कुठले, बीटा किरण, त्याच्यामुळे हे सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. मग आता इथं राहिलं, तुम्ही म्हणाल सर हे राहिलं, आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. मग आता कसं, हे तुम्हाला मी तिथल्या तिथं सांगितलंय. काय, अल्फा बीटा आणि गॅमा हे लिहायचं. बीटा तर मध्ये बरोबर आहे, अल्फा इकडे गॅमा तिकडे, हे क्रम लक्षात राहिला तुमच्या. अल्फाला अ वरून सुरुवात होते ना, अ म्हणून आयनन शक्तीचा क्रम हा आयनन अ स्ट्रॉंग झाला ना, अल्फा आयनन. मग हे सगळ्यात जास्त राहणारे द्यान बीटा द्यान गॅमा, क्रम कायमचा पाठ.
अल्फा कणांची आयनन शक्ती सर्वाधिक आहे बीटापेक्षा, बीटा कणांची आयनन शक्ती सर्वाधिक आहे गॅमापेक्षा. काय विचारलंय? बीटा किरणांपेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. कशाची? गॅमाची. नाही, गॅमाची कमी आहे, बीटाची जास्त आहे, म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि एक्झॅक्ट याच्या उलट जर पाहायला गेलं तर ही झाली आयनन, दुसरी आहे भेदन शक्ती म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर. मग ती एक्झॅक्ट ह्या आयननच्या उलटी घ्या, अल्फाच्या उलटी बीटा आणि बीटाच्या उलटी गॅमा. भेदन शक्ती उलट करून घ्या. समजलं? दॅट्स इट. अल्फा बीटा गॅमा कळलं. हा पॉइंट झाला. 2 प्रश्न मुख्यला रेडिओ ऍक्टिव्ह वरती विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आता कन्फ्यूज परत झाले नाही पाहिजेत. तिसरा प्रश्न पहा, एकदम सोपा. हा पण प्रश्न जर तुमचा चुकत असेल, 12 पैकी 11 का दावा करतो मी, किंवा तुम्ही मुलं का मला कार्बन कॉफी पाठवते झालेले की बाबा सर 12 पैकी 11 आले, 8 पैकी 7 आले. याचं कारण हे, एवढे सोपे प्रश्न ज्याचे बरोबर येतात त्यालाच असा स्कोर येतो, नाहीतर सोपे नाही अवघड नाही अशा याच्यामध्ये तुम्हाला स्कोर वाढत नाही. भौतिक राशीं जोड्या लावा. तुम्ही म्हणता सर एकदम सोपा घरी आल्यावर चुकला पाहिला आम्ही. कन्फ्युजन इथं होतं, याचा अर्थ तुम्ही मन शांत ठेवून पेपर लिहिलेला नाही, चलबिचल झालेली आहे. लांबी म्हणलं तर कुणालाही कळल की सेंटीमीटर मध्ये मोजली जाते. 1च बी म्हणलं तर 1च आहे, त्यांनी पण जास्त ताण दिला नाही तुम्हाला, बघायचीच गरज पडली नाही तुम्हाला. परत पुढे काय कसं जायचं काय जायचं BCAD. पण आपलं PYQ विश्लेषण चालू आहे, आपण काय पेपरला नाही देते. पेपरला असेल एवढं मारलं बस. पण तुम्हाला PYQ मध्ये काय मिळतंय? वस्तुमान, ग्रॅम, वेळ, सेकंद, तापमान, केल्विन. पण इथं असा कुठलाच पॉइंट मिळाला नाही की जो आपल्याला कंटेंट म्हणून ऍड करता येईल, कारण हे 4ही पर्याय सोपे आहेत. त्याच्यामुळे याचा विषय संपला. पुढे पहा, तुरटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते? ऑक्सिजन 16, ॲल्युमिनियम 27, सल्फर 32 आणि पोटॅशियम 39 असं दिलेलं आहे. 100% तुम्हाला हा प्रश्न अवघड वाटू शकतो, मी मान्य करतो. सगळेच प्रश्न उगाच सांगायचं म्हणून हे सोपं आहे, हे सोपं आहे, हे असं मारा, हे तसं मारा, अजिबात नाही. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी जे PYQ विश्लेषण सांगतोय त्याच्यात परत एकदा लक्षात घ्या, हे येतंय सोपं आहे म्हणून आपण याच्या लॉजिक कडे गेलो नाही. पण जर हे अवघड असेल आणि लॉजिकच मारायचं असेल तर सगळ्यात लांब दिसणारा पर्याय क्रमांक 4 आहे म्हणून 4 मारू शकता. जर हे वेगळंच आहे काहीतरी विचारलेलं, अल्फा बीटा गॅमा सोपा होता म्हणून आपण ठीक आहे सोडवला, पण हे काहीतरी वेगळंच होतं तर 100% पर्याय क्रमांक 4 आपण मारू शकतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पहा, इथं लांब आहे म्हणून नाही, तर इथं हे कन्सेप्टच आहे, म्हणजे आपल्या चौकटीचा भाग आहे. इथं लॉजिकचा जास्त विचार करायचा नाही. हे तर सोपा प्रश्न आहे. पुढे जा. तुरटी काय करते? जलशुद्धीकरण करते, कचरा खालच्या बाजूला नेते, पाण्यात वगैरे आपल्याला माहिती आहे. ह्या प्रश्न कधी सुटतो? ज्याला माहिती आहे KAlS2O8 आणि 12H2O किंवा H20O20 H18 की समथिंग काहीतरी आहे. अशा प्रकारे जे सूत्र आहे ते ज्याला माहिती आहे KAl, हे सूत्र ज्याला माहिती आहे त्यालाच हे कळतं. मग काय सांगितलेलं इथं समजा ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 16 गुणिले 20, 100 0 0 32, 320. त्यानंतर ॲल्युमिनियम 27, S2 32 म्हणजे S 32 आहे, 32 गुणिले 2 केलं 64 आणि K 39. मग आता हे प्रमाण विचारलंय, म्हणजे प्रमाण म्हणजे एकूण मध्ये असलेलं. मग याची सगळ्याची बेरीज करून बेरजेपैकी काय जास्त आहे तर सिंपल आहे ऑक्सिजन 320. त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक ऑक्सिजन 3 नंबरचं उत्तर येईल. आता तुम्ही म्हणाल हे बेसिक ज्याला माहिती आहे त्यालाच सुटणार आहे 100%, याच्यात काय आपल्याला ऑप्शन नाही. पुढे पहा, आधुनिक आवर्त सारणी डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तनात लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्याची अणुत्रिज्या. फसवण्याची एक पद्धत आयोगाची, फसवण्याची एक पद्धत आहे. प्रश्न एवढाच होता, आधुनिक आवर्त सारणीत कुठं? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय झालं? डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं एवढंच विचारायचंय. काय विचारायचंय? डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं एवढंच विचारायचं. कन्फ्यूज काय केलं तुम्हाला त्यांनी? दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत जाताना मूलद्रव्याची अणुत्रिज्या. आपण काय शिकलेलो असतो सगळेजण, ही आधुनिक आवर्त सारणी आहे, हे डावीकडून उजवीकडे जातं, हे वरून खाली जातं. कुठं जाताना काय होतं हे आपलं तोंडपाठ असतं.
पण तुम्हाला असं वाटलं इथं काहीतरी लिथियम आणि फ्लोरीनचं विचारलंय. लिथियम दुसऱ्या आवर्तनात आहे, फ्लोरीन कुठे आहे 17 नंबर मध्ये. 17 नंबरचा गणक आहे हॅलोजनचा आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेस्टाईन. मग ह्याच्यामध्ये जाताना लिथियम पासून काय होतं? ऑब्विसली डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं विचारलेलं आहे, पण थोडंसं कन्फ्युज झालंय. मग अणूची त्रिज्या काय होते? तर आपण शिकलेलो येतं, काय शिकलेलं येतं, इथं समजा खाली जाताना इथं जर सेलला एक आवरण लेअर आहे, इथं 2 येतं, तिसऱ्या आवर्तामध्ये एक काय होती, सबशेल वाढत जातीये, कंपल्सरी खाली वाढत जातंय. म्हणजे अणूची त्रिज्या खाली वाढत जाते. याच्यात काही शंका अजिबात नाही. मग आता इकडे जाताना इथं तर 2च आहे, इथं पण 2च आहे, इथं पण 2च आहे, इथं पण 2च आहे, इथं पण 2च आहे. सगळ्या मूलद्रव्यांची कक्षा तेवढेच येतं. मग तरी काय होणार आहे? सारखं राहणार आहे का? नाही. इलेक्ट्रॉन ऍड झाल्याने कक्षेत तीच आहे, पण त्याच्यामुळे केंद्रकात असलेला धनप्रभार वाढतो आणि तो इलेक्ट्रॉनवरती दबाव निर्माण करतो आणि त्याला आतल्या बाजूला खेचतो. राज्यसेवेला हा सुद्धा प्रश्न आता आला होता की का वाढते. इथं बघा लॉजिक काय पीवायक्यूचं, हा विचारलेला प्रश्न आहे 2024च्या बीच्या मेन्सचा. विचारलं काय की फक्त होतं काय, डावीकडून उजवीकडे जाताना कक्षेमध्ये होतं काय हे विचारलं कंबाईन गट ब 2024ला. आणि राज्यसेवेला किंवा आत्ताच्या प्रिलियमच्या कंबाईनला काय विचारलं की ही कक्षा बारीक किंवा लहान होते, पण ती का होते? तर त्याचं उत्तर हे की केंद्रकामध्ये असलेल्या, केंद्रकात काय काय असतं, पॉझिटिव्ह प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि कक्षेभोवती काय असतं, इलेक्ट्रॉन. मग ह्या इलेक्ट्रॉनचा याच्यावरती दबाव वाढून प्रोटॉन कडे ते खेचलं जातं. आपोआप बाहेरच्याला आतमध्ये खेचल्यावरती काय होणार आहे, कक्षा आतमध्ये दाबणार येतं. मग त्या एकत्र ओढण्याचा प्रयत्न जर झाला तर आपोआपच काय होणार आहे, त्याची त्रिज्या कमी होणार आहे, तो कंप्रेस होत जाणार आहे. अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होत जाते आणि आपल्याला उत्तर मिळून जातं पर्याय क्रमांक 2. लॉजिक शोधा. पीवायक्यू अनालिसिस करतोय आपण अजिबात कंटेंटच्या मागे लागत नाहीये. काय सांगितलं पहिलं छूट, आधुनिक आवर्त सारणी डावीकडून उजवीकडे जाताना इथंच प्रश्न संपत होता, ऍडिशन केली त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. सेकंड, तुम्ही लय हुशार येतं, पिरियडिक टेबल पाठ आहे, सगळ्यांना कळलं पण की आता ही कमी होत जाते आणि ब मारलं आणि लगेच खाली गेले आन्सर शीटच्या OMR शीटला आणि लगेच 2 नंबरला टिक केलं. काय झालं? चुकलं. घरी आल्यावरती कळलं 2 मार्क, 2-2.5 मार्क गेले. मेन्सचा पेपर आहे, पोस्ट गेली. कशामुळं? ब बघितलं आणि ब म्हणजे लगेच 2 नंबरला मारून दिलं, पण 2 नंबरला अ चा पर्याय दिलेला आहे त्यांनी. हे आयोगाने परत फसवलंय. 3 नंबरला फक्त ब बरोबर दिलेलं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 टिक करायचंय तुम्हाला. हे पीवायक्यू अनालिसिस मधून शिकायचंय की ह्या वेळेस जर प्रश्न आला तर असं ब चं येणारं उत्तर तुमच्या डोळ्यासमोर जरी असेल तर लगेच ब ला टिक करायचं नाही, तो ब नक्की कुठे आहे हे शोधायचंय. बरेच जण हे खालचे पर्याय सुद्धा कधी कधी बघत नाहीत, फक्त वरती बघतात, अ ब कड वाह टिक जमलं. त्यामुळे हे शिकायचंय पीवायक्यू अनालिसिस मधून. परत एकदा सांगतो, पीवायक्यू अनालिसिस इज नॉट जस्ट फॉर कंटेंट, यूज इट इच अँड एव्हरीथिंग. मतलब तुम्हाला त्याच्यावर काय प्रयोग करायचे ना पीवायक्यू वरती, का म्हणून उत्तर दिले अजिबात नाही ते ना. आता मला हा प्रश्नच येत नाहीये, मग मला काय शोधायचं याच्यामध्ये, का दिला असन. मग मी हे सुद्धा लॉजिक शिकवलेलं आहे तुम्हाला पीवायक्यू किंवा इतर आपल्या मेनच्या सगळ्या बॅचेस मध्ये, की बी ची ऍक्च्युअली पोझिशन इथं आहे, अ ची पोझिशन इथं होती, मग बी ची ऍक्च्युअली पोझिशन इथून हलवली ना, इकडे गेली ना. आता इथं अ ची पण हलवली, ब ची पण, म्हणून तुम्हाला ते नाही लॉजिक लावता येणार, पण मी ते लॉजिक शिकवलंय. जर एकाची पोझिशन बी च्या जागेवरची हलवली पुढे गेली आहे तर ते उत्तर असतं. हेच पीवायक्यू मधून शिकायचंय. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळं लॉजिक, प्रश्नानुसार तुम्हाला फ्लेक्झिबल होता आणि करता आलं पाहिजे. म्हणून इथं 2-3 लॉजिक शिकलो की ह्या बिनकामाच्या लिथियम आणि फ्लोरीनमुळे घाबरायचं नाही. दुसरी गोष्ट, कंटेंट माहितीये, कन्सेप्ट माहितीये, उत्तर बरोबर टिक केलं, बी कुठे आहे ते शोधायचं आणि मगच उत्तराला टिक करायचं. कळलं? 75 नंबरचा प्रश्न पर्याय क्रमांक 3, पण ब कमी होतं. पहा याच्यात अजून मग वरून खाली काय होतं हे सगळं आपलं पिरियडिक टेबलच्या आणि इतर प्रश्नांच्या संदर्भाने आपण शिकतो. वरून खाली त्रिज्या वाढते. आता मग ती त्रिज्या काय होते, धातू गुण काय होतो, त्या बाजूला धातू जास्त येतं, कुठल्या बाजूला,
इकडच्या बाजूला धातू येतं, इकडच्या बाजूला अधातू येतं. मग धातू गुण इकडून इकडे जाताना काय होईल? इकडे धातू येतं, तिकडे अधातू आहे. तिकडे जाताना ज्याच्याकडे जायचंय त्याच्या संग गोड बोलावं लागेल, मागच्याला शिवाय द्यायला लागतील आपल्याला, बरोबर? तसंच चालू आहे ना. तुम्ही ह्या मित्राकडून ह्या मित्राकडे जाताना काय करता? याला शिव्या देता आणि याला गुणगान गाता. असं ऍक्च्युली चुकीचं आहे, पण सांगतोय तुम्हाला की इकडून इकडे जाताना काय करायचं? त्याचेच गुणगान गायचे, तूच भारी तूच भारी. म्हणजे हा अधातू गुण आपोआप कमी 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 होत धातू गुण कमी कमी होत जातो आणि वाढत काय जातो? अधातू गुण वाढत जातो. कारण इकडं अधातू येतं, इकडं धातू येतं. हे सगळं वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं हे आपण पाहिलं आहे आपल्या बॅचेसमध्ये. नाही तर म्हणताना कधी पाहिलं? ओझोन स्तराच्या कमी होण्याचं मुख्य कारण, कालच मी याच्यावरती एक रील बनवली होती. का बनवली होती? तर हा प्रश्न आपल्या संदर्भाने विचारला जातो. 2-3 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्यात. एक ओझोन आणि एक ग्रीन हाऊस. ओझोन आणि एक ग्रीन हाऊस गॅसेस. आता दोन्ही मध्ये नक्की फरक काय हे समजावून घ्या अगोदर. ओझोन म्हणजे काय? ओझोनची एक लेअर आहे 100%. ती काय करते? अल्ट्राव्हायलेटला येणाऱ्यांना रोखते आपल्यापाशी आणि आपल्याला त्याच्यामुळे त्वचेचे विकार वगैरे होत नाहीत. पण त्याला छिद्र पडलंय, ओझोन डिप्लेशन व्हायला लागले, तिथून वायू आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय 100%. आता ते जे ओझोनची लेअर आहे अशी, त्या लेअरला आपले जाऊन जे वायू धडकतात आणि त्याला छिद्र पाडलंय ते कोणते येतं? क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोब्रोमोफ्लोरोकार्बन, CCl4, कार्बन टेट्रा क्लोराईड. हे सगळे काय येतं? ओझोनला हानी पोहोचवणारे वायू येतं. मग याला हानी पोहोचू नये म्हणून जागतिक लेवलला एक करार करण्यात आले. त्या करारातले 2 करार तुम्हाला मी सांगितलं. ओझोनचा मूव्ही बघायचा आहे आपल्याला. ही ट्रिक्स केली. मूव्ही कशाचा? ओझोनचा. मू म्हणजे मॉन्ट्रियल करार आणि व्ही म्हणजे व्हिएन्ना करार. परत पुढे एक LSC पण आहे. एकदम डीप मध्ये गेला तर लंडन, हेल्सिंकी आणि कोपेनहेगन, पण ते आपल्याला लागणार नाहीत. ऍटलीस्ट एवढं करा, लंडन, हेल्सिंकी, कोपेनहेगन ते ओझोनशी संबंधित येतं. एन्व्हायरमेंट किंवा शाश्वत विकासाच्या, पर्यावरणाच्या आणि इकॉनॉमिक्सच्या पार्टमध्ये ते जातं. ते तुम्हाला माहिती आहे. फक्त इथं मी ते याच्यात एन्व्हायरमेंटच्या याच्या फोल्डरमध्ये आहे. इथं काय आहे? मूव्ही, मॉन्ट्रियल आणि व्हिएन्ना करार, हे 2 करार येतं ओझोनशी रिलेटेड. राहिला प्रश्न ग्रीन हाऊस गॅसेस कोणते येतं? मग CO2, CH4 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, NO2 हे सगळे कोण येतं? ग्रीन हाऊस गॅसेस येतं. मग ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय? ओझोनचं शिकलं, लेअरला जाऊन छिद्र पाडलंय त्याच्यामुळे अल्ट्राव्हायलेट येतंय. ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो? ग्लोबल वॉर्मिंग कशाला म्हणतो आपण? जे पृथ्वीवरती किरण येत आहेत ते आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला धडकून परत रिटर्न जात आहेत. पण इथं रिटर्न जाताना त्यांना अशा आपल्या वायूंची एक लेअर तयार होते की ती वरती जाऊन देत नाही, त्यांना तिथंच आडून ठेवते. मग तिथंच आडून ठेवल्यामुळे काय होतंय? ही पृथ्वी कारण नसताना तापू राहिली आणि ज्याचं आपण आता अल्निनो, लानिनो हे जे इफेक्ट बघतोय की ते का होतंय? तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतंय. त्याच्यामुळे हे महापूर येत आहेत, अचानक दुष्काळ पडतोय, म्हणजे समतोल राहत नाहीये. ऍक्च्युली म्हणलं जातं की एलनिनोमुळे दुष्काळ पडतो, लानिनोमुळे चांगला पाऊस होतो. पण एलनिनोमुळे कधी काही जास्त पाऊस होतो, कधी कमी होतो, कधी एकाच भागात खूप जास्त ढगफुटी होते. हे सगळं घडतंय ह्या ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस मुळे. आणि ग्रीन हाऊस गॅसेस कोणते येतं? CO2, CH4 म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल, बाष्प असेल, मिथेन असेल, हे सगळे ते येतं. मग याला रोखण्यासाठी कुठला करार झालाय जागतिक लेवलला? तर याला रोखण्यासाठी क्योटो करार झालाय. क्योटो. कुठला करार झालाय? क्योटो करार झालाय. मग तो क्योटो करार ग्रीन हाऊसशी रिलेटेड आहे आणि त्याचे हे वायू येतं. आणि ओझोनशी रिलेटेड मॉन्ट्रियल आणि व्हिएन्ना करार असेल किंवा लंडन, हेल्सिंकी, कोपेनहेगन 3 वेगवेगळे करार येतं हे असतील. आणि याचे वायू क्लोरोफ्लोरोकार्बन, CCl4 किंवा हायड्रोब्रोमो, जिथं क्लोरीन, ब्रोमीन येतं, फ्लोरीन येतं, तिथं हे आहेत. बाकी मग HFC1 तो इकडून बंद केलाय, तिकडे चालू केलाय, ते डिटेल वालं एन्व्हायरमेंट आणि शाश्वत विकासात. आपल्याला ऍटलीस्ट फक्त कोणते वायू येते हे माहिती पाहिजे. इथं विचारले ओझोनच्या स्तराचे कमी होण्याचे मुख्य कारण काय? तर CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. आता परत एकदा लॉजिक काय लावतंय? समजा तुम्हाला हे माहितच नसेल तर एवढं लक्षात घ्या, इथं CO2 दिलाय, पण कंसात दिलंय का कार्बन डायऑक्साईड? नाही दिलं, त्यांना नाही गरज वाटली. NOचं दिलंय का? नायट्रस ऑक्साईड किंवा काय? नाही दिलं. मग CFCचाच का दिलंय? क्लोरोफ्लोरोकार्बन का CFCचं उत्सर्जन नाही दिलं फक्त? उत्तर येते. हे लॉजिक आहे, हे शोधलं पाहिजेत. जर माहिती आहे चौकटीचा भाग आहे, 100% काही अडचण नाही. पण जर माहित नसेल तर तुम्ही ते शोधलं पाहिजे की लॉजिक काय. आणि हे PYQ शिकायचं आणि परीक्षेला इम्प्लिमेंट करायचं, ना की परीक्षेत शिकायचं. हे अगोदरच रेडी असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर सांगता येईल. पुढचा प्रश्न पहा.
सरपटणाऱ्या सरीसृप प्राणी वर्गाच्या खालीलपैकी कोणत्याला जिवंत जीवाश्म कोणते? सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरले तुम्ही. डेमिडॅक्टालस, ड्रॉको, चॅमेलियन, स्निनोफडॉन. काहीच कळत नाहीये. गडबड इथं होते की तिथं काहीच कळत नाहीये, इथं गडबड होते. तर काय हे सरपटणाऱ्या सरीसृप प्राणी वर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणतं येतं? जिवंत जीवाश्म म्हणजे काय? सगळ्यात पहिली गोष्ट, प्राचीन काळामध्ये जसं माणूस, होमो इरेक्टस, होमोसेपियन, हे जे बदल होत गेले उत्क्रांतीच्या काळामध्ये, हे जे बदल होत गेले, अगोदर माणसाला म्हणतात की माकड होतं, शेपटी होती, कालांतराने शेपटी गेली आणि आत्ताचा आपला धडधाकट असा माणूस तयार झाला. हे झालं माणसाच्या उत्क्रांतीनुसार झालेले बदल. पण काही प्राण्यांमध्ये, काही वनस्पतींमध्ये, काही सजीवांमध्ये हे बदल पाहायला मिळत नाहीत. तो जसा प्राचीन काळी होता तसाच आत्ताच्या सुद्धा काळी आहे. बदलायला तयार नाहीत काही लोक बदलायला तयार नाहीत. मग त्याचंच हे उदाहरण आहे की सरपटणाऱ्या सरीसृप प्राण्यांपैकी सरीसृप प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कशाला म्हटलंय? मग जसे आहेत तसेच, अजून बदलायला तयार नाहीत. मग हे बघून तुम्ही म्हणताल की ठीक आहे सर, पण हे खालचं काहीच नाहीये. 100% मलाही माहिती आहे, तुम्हाला माहित नसणार आहे, नसायलाच पाहिजे. एवढ्या डीप मध्ये आपण अभ्यास करत नाही आणि याला काही लॉजिकही सापडत नाही. उगाच प्रत्येकाला मी असं सांगायचं मग आता अशा टाइमला ABCD करून डी मारा, अजिबात नाही. याला लॉजिक नाहीये. फक्त मला एवढं सांगायचंय, आयोगाचा हा एक ट्रेंड तयार होतोय की आयोग सोप्या प्रश्नाला अवघड करण्यासाठी त्याची नावं बदलतोय. मागच्या वेळेस माशांची नावं बदलली होती. क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, शैवाल न देता काय दिलं होतं? हिरवे, लाल, तपकिरी शैवाल न देता क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी असे नाव बदलून दिले होते. माशांचे सुद्धा दिले होते. आता इथं प्राण्यांचे दिलेत. हेमिडॅक्टायलस म्हणजे काय? पालक. चॅमेलियन म्हणजे काय? सरडा. ड्रॅको म्हणजे काय? उडणारा सरडा. आणि स्फिनोडॉन म्हणजे काय? तुआरा किंवा ट्युटारा. तुतारा नाही, ट्युअटारा. तुतारा नाही, तुतारा वेगळा आहे. तर हे असे 4 प्राणी आहेत. आता याच्यामध्ये काय आहे? पाल पण बदललेली आहे, ड्रॅको, उडणारा सरडा आणि चॅमेलियन पण बदललाय. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे की हा जसा प्राचीन काळी होता, सरड्यासारखाच दिसायला, पालीसारखाच दिसायला सरपटणारा, पण तो काय बदलला नाही. जशी त्याची उत्पत्ती झाली तो तसाच आहे, त्याच्यानुसार काय बदलच झालेले नाहीत. असे कोण स्फिनोडॉन येतं आपल्याकडं, शोधा तुम्ही. ते बदलायलाच तयार नाही तर काळानुसार, त्यांना वाटतं अजून पण तेच काळात येतं. असे स्फिनोडॉन म्हणजे हे काय? जिवंत जीवाश्म. जिवंत जीवाश्म म्हणजे काय? जे बदलले नाही काळानुसार, ते जसे प्राचीन तयार झाले तसेच आहेत किंवा तसेच त्यांच्यामध्ये काही बदल झाले नाही, त्याला जिवंत जीवाश्म म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. कळलं तुम्हाला आता? ओके. आता परत एकदा, याला लॉजिक नाहीये, मला सापडलं नाही. तुम्हाला सापडलं तर 100% काहीतरी मला सांगा. लांब आहे सर, जवळ आहे सर, कंस आहे सर, पूर्ण वाक्य आहे सर, शब्दात काहीतरी आहे. मला तरी काही सापडलं नाही. ठीक आहे ना? 12 पैकी 11 धरले आपण, 12 नाही म्हणलो. एखादा प्रश्न जाऊ द्या. खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे येतं? हे तर तुम्हाला मॉडेल जवळपास 60-70 हजार लोकांनी आपल्या युट्यूबला लेक्चर पाहिलेले, पाठ करून घेतलेले प्राणी येतं. ऍटलिस्ट मी म्हणत नाही सगळे 10-10, 20-20 तेवढे होणं शक्य नाही, पण 5-6 प्राणी जरी तुमच्या लक्षात राहिले तरी लॉजिक लावून तुम्ही ते सोडू शकता. खालीलपैकी कोणते एकाच जातीचे प्राणी येतं? आता पायलना ऑक्टोपस म्हटलं तर तुम्हाला लगेच कळतं मोलुस्का गटातले येते, मोलुस्का गटातले येतं. पण सेपिया किंवा एस्टेरियस हे माहिती नाहीये. मग तुम्ही थोडंसं कन्फ्युजन झाले की हे 2 तर माहिती आहे. ऑक्टोपस पायला इथं पण आहे, बरोबर आहे यार, पायला आहे राव, ऑक्टोपस पण आहे राव, कुछ तो गडबड आहे. क्या गडबड आहे? सेपिया पण मोलुस्कातला आहे. मग हे तर उत्तर आहे त्याचं. ऑक्टोपस, पायला, सेपिया हे तिन्ही काय येतं? मोलुस्का गटातले येतं. इथं 2 प्राणी नवीन वेगळे टाकलेले येतं. एक आहे होलोथुरिया आणि एक आहे एस्टेरियस. हे दोन्ही पण इकायनोडर्माटा. कोणत्या गटाचे येतं? इकायनोडर्माटा गटातले हे 2 प्राणी याच्यामध्ये ऍड केलेत. आणि त्याच्यामुळे काय झालंय
की हा एस्टेरिसमुळे हा पर्याय कट झाला, हा पण कट झाला, आणि हा होलोथुरियामुळे हा कट झाला. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ऑक्टोपस, पायला आणि सेपिया हे मोलुस्का गटातील 3 प्राणी एकाच जातीचे येतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर पाहायला मिळतं. खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास वर्गीकरणाचे जनक असे म्हणतात? आता पहा, सोपा सरळ प्रश्न आहे. काय याच्यात? कॅरोलस लिनियस. आता म्हणू नका की हे डबल नाव दिलंय म्हणून दिलेलं आहे. रॉबर्ट हुक काय? पेशींचा शोध. लॅमार्क उत्क्रांती, आता सांगितलं जिवंत जीवाश्म जसेच येतं तसं जे उत्क्रांतीवाद आहे त्याच्याबद्दल लॅमार्कने सांगितलंय. रॉबर्ट बाउंडने पेशीच्या केंद्रकाबद्दल सांगितलंय. पेशीमध्ये जो केंद्रक आहे त्याच्या शोधाबद्दल रॉबर्ट ब्राउनचं कार्य आहे. आणि कॅरोलस लिनियस याला वर्गीकरणाचा जनक म्हणतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर पाहायला मिळतं. सोपा प्रश्न आहे. ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते डॅश डॅश ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये. आता ऍक्च्युली काय हे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पहा, बीटी कापूस सगळ्यांना माहिती काय केलं जातं बीटी कापसामध्ये, की जो काही आहे त्याच्यामध्ये त्याला भारी बनवायचंय. म्हणजे एखादं बी बियाणं आहे त्याला भारी बनवायचंय. भारी बनवायचंय म्हणजे काय? त्याच्यावरती पीक जास्त आलं पाहिजे, त्याच्यावरती रोगराई नाही पडली पाहिजे. ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? एकतर आरएनए सायलेसिंग म्हणजे काय माहितीये का, की जनुकाच्या मध्ये असणाऱ्या विषाणूला, जनुकाची जी काही एक्सप्रेस होण्याची शक्ती आहे त्याला दाबून त्याला विषाणू विरोधी केलं जातं, म्हणजे त्याला नवीन बाधा होणार नाही विषाणूची. तर ते उत्तर आहे आरएनए सायलेसिंग याचं. त्या ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणूंचा प्रतिकार केला जातो आणि तशी बनवली जाते, जसं बीटी कापूस सांगितलं. ट्रान्सडक्शन मध्ये एका जनुकाच्या जीवाणूच्या जनुकाला दुसऱ्या ट्रान्सफर केलं जातं, पण ऍक्च्युली हे फक्त विषाणूंसाठी केलं जात नाही, त्यामुळे ते उत्तर येणार नाही. संकरण म्हणजे सांगितलं की एकातले काही चांगले चांगले गुण एकत्र करून एक तिसरं बनवलं जातं, पण याचा अर्थ ते फक्त विषाणूला प्रतिकार करणारी नाही, म्हणून ते पण उत्तर येणार नाही. पण ह्या टर्म सगळ्या रिलेटेड कशाच्या आहेत? बायोटेक्नॉलॉजीचं जे संकरण घडतं त्याच्याच, आणि वनस्पती प्रजनन हे नॉर्मल आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 1 आहे. आता परत एकदा तिथंच आलं, माहिती असेल, कन्सेप्ट माहिती असेल 100% जा, नसल माहिती तर आरएनए सायलेसिंग हे उत्तरच तुम्हाला ओरडून ओरडून सांगतं की आय एम द आन्सर. सांगतंय का नाही बघा. तुम्हाला नसल सांगत तर तुमचं लॉजिक डेव्हलप झालेलं नाही, तुम्ही तेवढे पीवायक्यू बघितले नाहीत, तुम्ही तेवढे प्रश्न सोडवलेले नाहीत. आपल्या पीवायक्यूच्या बॅचमध्ये सगळ्या सायन्सच्या 15 प्रश्नांच्या पीडीएफ केलेल्या आहेत. याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला खाली आहे, ती पीडीएफ समोर ठेवायची. मी सांगतोय ते बघायचं. जमत असेल तर तुमचं लॉजिक लावा, नसल जमत तर मी सांगतोय ते लावा, पण लॉजिक लावण्याचं शिका, तरच तुमचा रिझल्ट येईल. पर्याय क्रमांक 1. एवढं मोठं सायलेन्सिंग पण नाही दिलं, एवढं मोठं आरएनए शब्द टाकून दिले त्यांनी, समजून जातं उत्तर आहे. ओरडून सांगतोय ते आय एम दी आन्सर. पर्याय क्रमांक 1. डॅश डॅश हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करतं. वनस्पतीला जे हार्मोन्स येतं, किती येतं? ऑक्झिन, जिब्बरलिन, सायटोकायनिन, ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन 5 येतं. असं लेक्चर घेतलंय, ट्रिक्सने शिकवलंय. जर तुम्हाला प्रश्न कसाही आला आणि जर हार्मोन्सचा प्रश्न चुकत असेल तर समजून जा तुम्हाला ते लेक्चर बघण्याची गरज आहे, जे आपल्या बॅचमध्ये वनस्पती संप्रेरक म्हणून हार्मोन्सचं प्रत्येकाला ट्रिक्स करून इतकं जबरदस्त शिकवलेलं आहे की तुम्हाला 100% त्याचा परत हार्मोन्सचा प्रश्न आयुष्यात चुकणार नाही, किंवा कुठेही तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला हार्मोन्स काय हे कळून जाईल. मग काय संप्रेरक काय करतं? आता वनस्पती आहे, उन्हाळा लागला, वनस्पतीतून बाहेर पाणी बाष्पाद्वारे बाहेर पडते, त्याच्यामुळे ते स्टोमॅटो येतं, त्याचे उघडे झाकणं ते ओपन होतं, तिथून पाणी बाष्पीभवन होतं आणि बाहेर जातं. पण हार्मोन्स काय करतं? सिक्रेट होतं. म्हणजे हार्मोन्स काय आहे? आपल्या बॉडीमध्ये पण हार्मोन्स आहे. समोर विठू माऊलीची दिंडी चालली की आपोआप आपल्या एक आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरण होतं, आपल्या तोंडातून माऊली 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 शब्द निघतो. हे हार्मोन्समुळे होतं, बरोबर. एखादी खराब गोष्ट दिसली, घाण दिसली, कचरा दिसला, शी म्हणतो आणि आपल्याला असं आतमधून हे होतं, ते सिक्रेट होतं हार्मोन्समुळे. हार्मोन कोऑर्डिनेशन मध्ये हे सगळं माहिती आहे आपल्याला. मग इथं काय झालं की कळलं झाडाला बाहेर पाणी आता देणं गरजेचं नाही, कारण आतमध्ये पाण्याची कमतरता आहे, सो ते टोमॅटो बंद करतं. मग हे कशामुळे करतं? तर याचं उत्तर आहे फक्त ऍब्सिसिक ऍसिड, याच्यामुळे हे घडतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्झिन काय सांगितलंय मी, हे वाढीसाठी उपयोगाचे. ऑक्झिन वाढीसाठी, हे कसं तिथं ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे. जिब म्हणून हे पर्याय गायब जातो. सायटोकायनिन काय? सायटोकायनिन पेशीचं विभाजन, सायटोकायनिन हे तिथं शिकवलंय तुम्हाला ट्रिक्सने. जिब्बरलिन शब्दातच तुम्हाला मी सांगितलं होतं, जी करायचं बी बी असं सांगितलं होतं. हे कशाने दिसतंय की एका बियामधून असा कोंब निघलाय असं दिसतंय. मग ते काय झालं? सीड जर्मिनेशन.
त्याच्याशी बियाण्याची सुप्तावस्था त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे हे पण इथं येणार नाही आणि ऑक्सिन पण नाही. त्याच्यामुळे ऑब्विसली काय झालं, 3 पर्याय कट झाले, पर्याय क्रमांक 4 आलं. आणि मी सांगितलंय हार्मोन्सचा प्रश्न चुकला नाहीच पाहिजे, वनस्पती रोगाचा नाहीच चुकला पाहिजे, कंपल्सरी येणारे प्रश्न हे आहेत. आणि पुढचं वर्गीकरणाचा पदानुक्रम आपली फेमस ट्रिक्स आहे केपीसी ऑफ जीएस. केपीसी ऑफ जीएस कधीच आयुष्यात हा प्रश्न परत चुकणार नाही. किती वेळा रिपीट झालाय, प्रिलियमला झालाय, मेन्सला झालाय, डायरेक्ट सगळा झाला, इथं अर्धा टाकलाय 3चा. आणि जरी तुमचा हा चुकत असेल आणि ही ट्रिक्स माहित नसेल तर मग तुमचं पोस्ट काढणं खरंच अवघड आहे. इतके सोपे प्रश्न हे चुकून आपल्या बॅचची करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे 11-12 मार्क काय येतात, तर हे असे छोटे छोटे प्रश्न येतं, ते सहज जाणारे मार्क अजिबात जात नाहीत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, कारण आपण सगळ्याला ट्रिक्स केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे फायदा होतो. काय याचं किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस म्हणजे प्रजाती आणि जाती. क्रम लावायचा आहे. काय विचारलाय, अ नंतर ब, गण नंतर वर्ग. मग ते इंग्लिश मध्ये तुम्हाला लगेच लक्षात येतं. इथं काय ब अ ड क, ब अ ड क. पर्याय क्रमांक 3 प्रजाती आणि जाती. ती जाती नाहीच इथं, त्यामुळे हे केपीसी किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. सायन्सचे गट ब मुख्यला विचारलेले सगळे प्रश्न या ठिकाणी आपले झालेले आहेत. पीवायक्यू अनालिसिस अशा प्रकारे करायचं हे मी तुम्हाला का सांगितलं, पीवायक्यू अनालिसिसची पद्धतच बऱ्याच जणांना माहित नाही. बरेच जण फक्त पीवायक्यू अनालिसिस म्हणजे कंटेंट म्हणून बघतात. म्हणून पीवायक्यू मधून तुम्हाला प्रेडिक्शन शिकायचंय की काय येऊ शकतं, लॉजिक शिकायचंय कसं आलं तर काय मारू शकतो, आणि देन कंटेंट लक्षात घ्या की 4 पर्याय आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे. तुम्हाला जर हे खरंच चांगलं वाटत असेल तर आपली पूर्वची, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. एक आहे पूर्वची, एक आहे मुख्यची, एक आहे पूर्व प्लस मुख्य प्लस पीवायक्यू अनालिसिस एकत्रित, आणि बाकी मग छोट्या छोट्या आहेत. पीवायक्यूची असेल, टेस्ट सिरीज असेल, किंवा येणारी नवीन 21 तारखेची, किंवा सगळ्याच बॅचेस असतील. पण जर ही पूर्वची घेतली तर 1000ची ऑफर मध्ये 400ला चालू आहे, ही पण 1000ची 400ला चालू आहे, आणि ही 2000ची 800ला चालू आहे. न्यू 26 हे कुपन वापरा आणि कोणतीही बॅच घ्या किंवा मित्रांना घ्यायला सांगा, 100% फायदा होईल. ह्या बॅचला 6 महिने व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यू, याला 6 महिने आणि याला 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. सगळ्यात बेस्ट तुम्हाला ही घेतली तर परत काही घ्यावं लागणार नाही, कारण प्री पण भेटते, मेन्स पण भेटते आणि पीवायक्यू पण सोबत भेटते. अशा प्रकारे तुम्हाला ही बॅच घेता येईल. येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला काहीही तयारी लागली तरीही तुम्हाला आपला 9623171818 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकता. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. सर्वांना परत एकदा सांगतोय, पीवायक्यू मधून तुम्हाला अभ्यासापेक्षा जास्त फायदा होतो, कंटेंट पेक्षा जास्त फायदा होतो. फक्त ते लॉजिक डेव्हलप करून करता आलं पाहिजे. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.